वर्कशॉपचा दुसरा दिवस आहे. सगळे जमलेले आहेत, म्हणजे अजून काही लोक येत आहेत. एक ग्रुपचं शूटिंग, कालचं जे शूटिंग आहे ते बॅलन्स आहे, त्याच्यामुळे मी म्हटलं की आपण 11ची वेळ 11:15ला सुरू करूया. खरं तर म्हणजे 5 ते 7 मिनिटाचा डिफरन्स आहे 11 सुरू करताना, पण एवढ्यात सुद्धा तुम्ही वेळेचा सदुपयोग कसा चाललेला आहे या ग्रुपचा बघितलं का? पहिल्या दिवशी मुलांनी 4 तासात शॉर्ट फिल्म बनवण्याचं चॅलेंज घेतलं होतं आणि त्यात त्यांना एक गोष्ट व्यवस्थित कळली, फिल्म बनवायची असेल तर स्टोरी क्लिअर असली पाहिजे. दुसऱ्या दिवशीचा फोकस होता फिल्म स्टोरीवर. आज सगळे खूप एक्सायटेड होते. कालचं कन्फ्युजन आज क्लॅरिटीमध्ये कन्वर्ट करायचं होतं. डिस्कशनमधून मिळालेल्या स्टोरीज आणि कॉन्सेप्ट खूप छान होत्या, पण प्रश्न असा होता की त्या स्टोरीज लॉजिकमध्ये बसतात का, त्या उद्या शूट करण्यासारख्या आहेत का, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या शूट करण्यासाठी जो टाईम आणि रिसोर्सेस हवे आहेत ते आपल्याकडे आहेत का. आणि इथेच डे 2 इंटरेस्टिंग झाला. दोन ग्रुप्स करण्यात आले आणि या प्रत्येक ग्रुपमध्ये एक रायटर असेल, डायरेक्टर असिस्टंट असतील, कॅमेरा असिस्टंट असेल, साऊंड रेकॉर्डिस्ट असतील, कॉस्ट्युम करणारे असतील, प्रोडक्शन सांभाळणारे असतील. ज्या ज्या एरियामध्ये ज्यांना इंटरेस्ट आहे त्या डिपार्टमेंटमधला एक माणूस तरी ॲटलिस्ट त्या ग्रुपमध्ये असेल याची खबरदारी ग्रुप बनवताना घेतलेली होती. आत्ता जे एक्सरसाइज जो चाललेला आहे की त्यांना एक साधारण पाऊण तास आहे, त्याच्या पाऊण तासामध्ये त्यांच्या डोक्यातल्या ज्या आयडियाज त्या एकमेकांबरोबर शेअर करायच्या आहेत आणि त्या शेअर करून झाल्यानंतर त्यातली फायनल स्टोरी सगळे मिळून एकत्रित बसून ठरवायची की ती करायची की नाही करायची आहे. टास्क सिम्पल होतं. कॉन्सेप्ट शोधा, डिस्कस करा, स्टोरी फाइंड आउट करा आणि ती नंतर पिच करा. कशी वाटली स्टोरी, काय अंदाज? आयडिया चांगली आहे, खरंच चांगली आहे. माझी आयडिया बेसिकली स्लीप वॉकिंग आणि DID वर बेस्ड आहे. एक ती पर्सनॅलिटीवर डिसऑर्डर. सगळ्यांना आवडते स्टोरी, पण मग नंतर कोणीच त्याच्यावर चर्चा करत नाही, ब्रेनस्टॉर्म करत नाही, विचारत नाही परत. मग ते बोरिंग होऊन जातं थोड्या दिवसांनी आणि ती इम्पॉसिबल वाटायला लागते प्रोसेस. ओके, आता डिरेक्टरला कन्व्हिन्स करायचं आहे, ग्रुपला कन्व्हिन्स करायचं आहे. पिचिंगसाठी काय तयारी करतोस? साठी आधी आपण कसे तू कन्व्हिन्स हो ना. आम्ही 4 स्टोऱ्या काढल्यात. आता त्यातली तुला कुठली अप्रूव्ह होते त्याकडे बोलूया. एक आम्हाला तरी आवडली आहे, पण तुझं ओपिनियन नंतर सांग. झालं. ज्या काही स्टोरीज दोन्ही ग्रुपनी माझ्यासमोर प्रेझेंट केल्या त्या खरंच चांगल्या होत्या. त्याच्यामध्ये इमोशन्स होते, ड्रामा होता, त्याच्यामध्ये कॉन्सेप्ट क्लिअर होती, पण त्या उद्या शूट करण्यासारख्या स्टोरीज नव्हत्या. म्हणजे अजून त्याच्यावर काम करणं अपेक्षित होतं. त्या प्रोसेसमध्ये त्या स्टोरीज रिजेक्ट नाही झाल्या, त्या स्टोरी आणखीन मजबूत करण्याचा प्रवास सुरू झाला. स्टोरीला थोडं वेळ द्यावा लागतो, थोडं थांबून त्याच्यावर विचार करावा लागतो, म्हणून आम्ही ब्रेक घेतला. ब्रेकमध्ये सगळ्यांकडे एकच प्रश्न होता, उद्या काय होणार. दीड वाजलेला आहे. जेवण संपणार असेल तर 5 मिनिटं आणखीन घ्या आणि अगदी 5 मिनिटात संपणार असेल तर मग घेऊन भारतामध्ये या. आपण सेशन सुरू करतोय. दुसरा दिवस संपत आला, पण स्टोरी अजून फायनल झाल्या नव्हत्या. या स्टोरीवरच्या डिस्कशन्स नंतर मी त्यांना स्पष्टपणे म्हणालो, जर ही तुम्हाला स्टोरी आवडली असेल, तुम्ही कन्व्हिन्स असाल, तुम्हाला ही करायचीच असेल तर गो आहे. उद्या काय होईल? स्टोरीज लॉक होतील का? ग्रुप शूटला जातील का? की अजून कन्फ्युजन वाढेल? या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी पुढचा भाग बघायला नक्की विसरू नका. कौतुक कर यार दादा माझं. येस. आधी कॅमेरा बंद कर, मग कौतुक कर. श्रेया एक मिनिट, मी कौतुक करतोय. श्रेया कौतुक समारंभ. कौतुक समारंभ श्रेयाजी आहेत आणि त्यांचं कौतुक केल्याशिवाय म्हणजे मी जर कौतुक नाही केलं तर माझं काही खरं नाही. मी म्हणून माझी तत्पप्पा बरेचदा होते समोर बोलायची, कारण श्रेयाजी आहे.